ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. वर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, त्यालाच आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा असे देखील म्हणतो. हा दिवस हिंदू धर्माच्या वर्षाचा पहिला दिवस असतो आणि हिंदू लोकांचे जे महत्त्वाचे सण आहे त्यापैकी हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी आपल्याला माहिती आहे की यामध्ये वर्ष प्रतिपदा, अक्षय तृतीया, विजयादशमी हे 3.5 मुहूर्त आहे आणि त्यापैकीच हा एक आहे. या दिवशी कोणतेही नवे काम करण्यास आपण आरंभ करावा. वरील सणाच्या काही कथा सांगितल्या आहेत, त्या आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले ते चैत्र शुद्ध प्रतिपदेस असे ब्रह्मांड पुराणात सांगितलेले आहे. तसेच रामचंद्रांनी दृष्ट रावण व इतर राक्षसांचा पराभव करून त्यास ठार मारले. प्रथम याच दिवशी अयोध्येत त्यांनी प्रवेश केला. त्यावेळी अयोध्येतील सर्व लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरणे लावले. तो दिवस मोठ्या आनंदात त्यांनी साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करण्यात येतो. नारद ऋषीस 60 पुत्र झाली. ही 60 संवत्सरे होती. या प्रत्येक संवत्सरांचा पहिला दिवस देवांनी गुढ्या आणि तोरणे उभारून साजरा केला. तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. तर या दिवशी काही धार्मिक विधी व रूढी अशा की चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शैलीवान शके वर्षाचा पहिला दिवस आहे. त्या दिवशी सर्व स्त्री पुरुषांनी पहाटे उठून सकाळची कामे आटपावी. स्त्रियांनी घरासमोरील अंगण गाईच्या शेणाने सारवून त्यावर उत्तम प्रकारची रांगोळी काढावी. आता आपण सिटीमध्ये राहतो, त्यामुळे आपल्याकडे अंगण नाही, त्यामुळे आपण आपल्या दरवाजासमोर स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून तिथे सुरेख अशी रांगोळी काढावी. घरातील सर्व लहान थोर मंडळींनी अंगात सुवासिक तेल लावून ऊन पाण्याने स्नान करावे. नवीन कपडे घालावे. देवाची पूजा उत्तम फुलांनी करावी. घरासमोर आंब्याच्या पानाची तोरणे बांधावी. घरातील सर्वात वडील मनुष्याने एक वेळूची म्हणजेच बांबूची मोठी काठी आणून ती स्वच्छ धुवून तिच्या शेवटास तांबडे वस्त्र व फुलाची माळ बांधावी व वर भांडे वा आपला तांब्याचा गडवा ठेवावा. अशा रीतीने ती तयार केलेली वेळूची काठी दारासमोर रांगोळी घातलेल्या जाग्यावर उभी करावी. याच काठीला आपण गुढी असे म्हणतो. धर्मशास्त्रात यालाच ब्रह्मध्वज असे म्हटले आहे. नंतर तिची पूजा करावी. गुढी उभारण्यात म्हणून त्या दिवसाला गुढीपाडवा असे म्हणतात. गुढीची पूजा केल्यानंतर कडुलिंबाची कोवळी पाने घेऊन ती वाटावी. त्यात मिरी, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ असे पदार्थ घालून एक मिश्रण तयार करावे व घरातील सर्व लहान मोठ्या मंडळींनी थोडे थोडे ते खावे. त्यामुळे काय होतंय तर आपले शरीर हे तेजस्वी व निरोगी बनते. या दिवशी पंचांगाचे पूजन करून पंचांगातील वर्षफळ हे वाचावे. हे आपल्याला वाचता येत नसेल तर हे गुरुजीकडून वाचून घ्यायचे. हा दिवस सुग्रास अन्न खाऊन गाणे, खेळ वगैरे गोष्टी करून सर्व मंडळींसह मोठ्या आनंदात घालवायचा असतो. म्हणजेच वर्षभर सुखाची प्राप्ती ही आपल्याला होत असते. गुढी उतरवण्यापूर्वी तिच्यावर हळदी कुंकू व अक्षदा वहाव्यात. या दिवशी मुले आपले पाटीपूजन देखील करतात आणि याच दिवशी आपण गुढीला श्रीखंड पुरीचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करायचा असतो. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.